सुरू करीत आहोत नटखट शृंगारी गवळण। सुप्रभाती सुप्रभाती हो सुप्रभाती गोड गळ्याने कोकिळा गाते वनी सुस्वरानी कोकिळा गाते वनी सुप्रभाती सुप्रभाती हो सुप्रभाती गोड गळ्याने कोकिळा गाते वनी सुस्वराने कोकिळा गाते वनी दही दूध लोण्याचे भरोनिया मान 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 चला गयानो आवरा हातान चला गयानो आवरा हातान अंबरी गुलली लाली लाली पहाड सोनेरी किरणे कशी लावी दिवाड हो 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 सुप्रभाती 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 गोड गळ्याने कोकिळा गाते वनी सुस्वरा
राधिके तू मला शोधिसी कुठे राधिके तू मला शोधिसी कुठे उभा भक्तांसाठी मी जिथे तिथे उभा भक्तांसाठी मी जिथे तिथे राधिके तू मला शोधिसी कुठे उभा भक्तांसाठी तिथे तिथे उभा भक्तांसाठी तिथे तिथे राधिके तू मला शोधिसी कुठे राधिके तू मला शोधिसी कुठे उभा भक्तांसाठी तिथे तिथे उभा भक्तांसाठी तिथे तिथे दुष्टते मारावयाला अवतार मी घेतला अवतार मी घेतला अवतार मी घेतला दुष्टते मारावयाला अवतार मी घेतला अवतार मी घेतला अवतार मी घेतला मागील जन्मी गुंतलो ग तुझ्या या वचनाला तुझ्या या वचनाला तुझ्या या वचनाला झालीस वेडी पिसी कृष्ण भेटीसाठी झालीस वेडी पिसी कृष्ण भेटीसाठी मन हे तुझे बावरते राधिके तू मला शोधिसी कुठे राधिके तू मला शोधिसी कुठे उभा भक्तांसाठी तिथे तिथे उभा भक्तांसाठी तिथे तिथे सोनेरी पहाट उजडली कोंबड्या जीवा
पहाट उजडली कोंबड्याची बाग ग हंबरत गाई वासर भरले ते माट ग हंबरत गाई वासर भरले ते माट ग सोनेरी पहाट उजडली कोंबड्याची बाग ग सोनेरी पहाट उजडली कोंबड्याची बाग ग हंबरती गाई वासर भरले ते माट ग हंबरती गाई वासर भरले ते माट ग सोनेरी पहाट उजडली कोंबड्याची बाग ग सोनेरी पहाट उजडली कोंबड्याची बाग ग पहाट उजडली कोंबड्याची बाग ग हॅलो धन्यवाद 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 विहान वाडेकर यांच्याकडून जे आता गाणं झालं त्या गाण्यासाठी वन्स मोर आलेलं आहे त्यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे आम्ही नमन मंडळ त्याचे आभारी आहोत धन्यवाद 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 सोनेरी पहाट उजडली कोंबड्याची बाग ग
ग तुही मोर नाचे हर्षते मनास ग मैत्रिणीचा धावा मिळवली जाऊ बाजाराला ग मैत्रिणीचा धावा मिळवली जाऊ बाजाराला ग सोनेरी पहाट उजळली कोंबड्याची वाघ 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 ग आपण इथेच थांबूया आणि हो ते बघ कमळाचं फुल ते गोड दिसतं ना ग हो ना छानच दिसतं किती मस्त काय झालं का इकडे ग काय झालं का काय ग चाललंय तुझं तिकडे? अगं काय नाही म्हटलं हा एवढा छान दिसतोय एवढं शीतळ आहे म्हणून थोड्या वेळ थांबूया म्हणून अगं आपल्याला बाजारी जायला उशीर होतोय बघ. राधे एकदा थांबायचं का माहितीये अगं हो नक्की थांबू तिकडे. बघ हा अगं हो. हा मग चला ग चला ग बिगी बिगी जाऊया हा राधे आपण चुकलोय वाटतं ग राधे चुकलोय आपण अगं नाही ग बरोबर आलोय बघ आपण. ए राधे नाही ग हा बघ तो नाही ग तो राधे समोर माझ्या ओळखीचं नाही ग आपण चुकलोय ग अगं राधा आपण बरोबर आलो का? भीती वाटायची तुला शिकली इकडे. अगं जाऊ मग. आपण चला इकडून. तू राहून चला. तिकडे. चला जा बांधा खाली पळाला का चला चला म्हणताय अगं तुम्ही ह्या वाट्यावरती नवीन आहात ग मग ग म्हणजे काय तो नंदाचा पोर आणि त्याची ते सोनगडी केव्हाचे लपून बसले असेल बघ आपल्या दह्याचा माठ चोरायला म्हणून म्हणते कोणतरी सांगून तर असायला हवं का हो ग. अगं राधे हॅलो. तुझी मावशी बघ तिला हात मारतेस का? धन्यवाद रसिक मंडळी धन्यवाद नरेश निंबरे यांच्याकडून 100 रुपये आले त्यांचं असं म्हणणं आहे की पहिलं गीत सोनेरी पहाट या गीतावरती म्युझिकवरती दोघांनी डान्स करायचा आहे धन्यवाद
तुझा पण मावशीला पण येते का ती? ऐक तर मावशी अगं ये मावशी अगं काय ग अगं येतेस ना बाजाराला अगं आले ग आले. अहो अहो सोडा ना मला, बाहेर मुली हात मारतात. अगं आले ग आले. या राधेन फार दिवसा या राधेन फार दिवसा मारी हाकया मावशीला मारी हाकया मावशीला राधा है तरणी साठी आले मी साठीला राधा है तरणी साठी आले मी साठीला. या राधेला फार दिवस आला, या राधेला फार दिवस आला माझी हाकया मावशीला राधा हे धरणी दाटी आले मी साठीला राधा हे धरणी दाटी आले मी साठीला. नऊवारी नेसून आले मी नटून सुंदर पाहून राधा गेली हो लाजून राधा गेली हो लाजून राधा गेली हो लाजून. नऊवारी नेसून आले मी नटून सुंदर पाहून राधा गेली हो लाजून राधा गेली हो लाजून राधा गेली हो लाजून. नकरा पाहून दिसते शोभून नकरा पाहून दिसते शोभून येते मी संगीला राधा हे धरणी दादी आले मी साडीला राधा हे धरणी दादी आले मी साडीला राधा हे धरणी दादी आले मी साडीला राधा हे धरणी दादी आले मी साडीला. राधा हे धरणी दाटी आले मी साठीला. राधे तू बघ गं. अगं ये मावशी काय झालं? तू यायला एवढा उशीर का तू गेलास अगं अजून लवकर आली असती. मग काय झालं गं? पण काय झालं माहिती? काय झालं सांग बरं. माझं ना दृष्ट झालं बघ. काय झालं? अगं माझ म्हणते मी. मग तुला काय वाटलं? त्याने मला काहीच नाही वाटलं. माठच गं. खरंच ना? आता हो. ते जाऊ दे. अगं राधे मला एवढं घाई घाई कशाला बोलवलं ग? अगं मावशी आम्ही साऱ्या मुली मिळून मथुरे बाजाराला चाललोय बघ. मग जावा की. मी कशाला येऊ? ए राधे तुला म्हणू का सर्वांना म्हणू. अगं पण आम्हाला कोणालाच रस्ता माहित नाही ते. आता रस्ता ठाऊक नाही म्हणून बोलवलं का? अगं हो. तिला घेऊन जा की. जाते जाते. ए राधे तू येतेस का गं? नाही तर ह्या वेळी कोणतरी माझ्यासोबत बाजाराला. या की नाही हो बाजाराला? जा जा. मग आम्ही चाललो. जा जा एकटीच जा. रस्ता ठाऊक आहे का तुला? नाही गं. मग जरा पुढे गेलीस ना? बरं जसं दाखवायला आम्हाला. मी नाही का बाई. अगं मावशी चल ना गं आता. तर मग तिला विचारलं सकाळी मी बाजून गेली तेव्हा नाही बोलली ही. अगं विसरली असेल. अशी कशी विसरली असेल? काय काय सकाळी पाहिलं भांडायला मात्र विचारत. राधे मी तर हिच्याशी बोलायचीच नाही बाई. तिला प्रेमाने बोलायचं तर मी मी चालले बघ. बाजाराला. जरा पुढे गेलीस ना डायरेक्ट माझ्या खाली असेल बघ. कशी बोलते राधे बघतेस ना बोल गं. ना गं आता.
असं म्हणते तर तुम्ही म्हणताय म्हणून तुला सांगते हा जाता. त्याच्याशी प्रेमाने कसं बोलायचं ग आमच्याशी बोलते तसं बोल ना. असं म्हणताय मावशी असं पण नाही अरे काय ग असं पण नाही गं. आता त्याच्याशी प्रेमाने कसं बोलायचं ग बरं बाई मावशी अरे हे काय? झालं मावशी अगं अगं असं असं करून भोका पाडली तिथं काय केला अगं आजकालच्या पोरीचं प्रेम असं होतं का मग कसं होतं आजकालच्या पोरीचं प्रेम कसं होतं एकाला हाय हा. दुसऱ्याला बाय आणि पोरगी तिसऱ्यावर पळून जाते. काय गं? आणि जुन्यात सांगायचं म्हटलं तर कसं कसं गं? सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना त्यानंतर लैला मजनू त्यानंतर लैला मजनू आता सगळं दिसतं पालवीला दगडून ए, मावशी, हे सगळं तुम्ही काढलं. तुला काय करायचं मला बाजाराला यायचं हो यायचंय अगं चला का आता उशीर होतोय. पण प्रेमाने बोल की आधी आज तुझ्याशी प्रेमाने बोलायचंच आहे मग अगं मावशी किती गोड दिसतेस ग किंवा घेण्याच्या मावशी गोड दिसते ना ते चंद्रा तू असं काहीतरी बोलू लागलीस ना की मला की नाही ते खैराच्या झाडात आल्यावर वाटतं बघ मावशी खरंच झाडावर काय ग नुसतं बाई काटेच काटेसाठी काटेच असते काहीतरी गोड बोल की ए मावशी तू गोडच बोलते मी नाही आणि बोलून ऐका आता हिने सांगितलं की नाही मी कशी दिसते आता ही कशी दिसते सांगायला नको का ए मावशी मी बाई गोडच दिसते गोडच दिसते बाई काय करू मला याच्यावर मावशी आता ऐक चंद्रासारखा मुकडाईचा आहेच मुळी पैसे आणि सूर्यासारखं तेज हिचं अगं हो मावशी आहेस सर तिकडे घे चंद्रासारखा मुकडाईचा सूर्यासारखं तेज हिचं आणि हरवीसारखी चालीची मावशी हरणीसारखी म्हणजे अशी का सोबत मी पण नाही यायची तुझ्यासोबत. काय गं करायचं आता यांचं? तू सांग तिला अगं चंद्र चल का आता? ए मावशी चल ग आता खूप उशीर झालाय आता राधे तुम्ही म्हणताय सर्व म्हणून येते हा? त्याच्या आलेच नसते बघ पण थांबा ग मी काय म्हणते आता काय? आता एवढं नटून थटून आणि सात शिंगार करून चालले की नाही बाजाराला अगं हो ना ग मावशी मग घेतलं का सांगितलं पाहिजे बघ ए मावशी सांगितलं पाहिजे का ग घेतलं का तर दिसतंय मला पण घेतलं का सांगितलं पाहिजे बघ असं म्हणते ए पूर्ण सांगा काय काय घेतलं ते अशी ऐक मी घेतलाय तूप आणि चालू बाजाराला चल अगं मावशी मी घेतली लोणी आणि चालेल तू बाजाराला? ते तर खात जा की जरा जा खूप केलं अगं मावशी मी घेतले ताक आणि चालले मी बाजाराला. चल जरा. ए मावशी आता एक मी काय घेतलं माझ्या माठाचा काय झालं तुझ्या महिन्यात तू काहीतरी घेतलंय तर बाकीच्या दगडी भरले ए मावशी असं नाही का आणि काय की मावशी मी बाई घेतलंय खावा आणि चालली ते बाजाराला मावशी बाजारात जाणार आम्ही सगळे हिने घेतलाय खवा तुझ्या हवाच्या ठेवायचा उभ्या बेल खावा खावाच म्हटलं ए मावशी नाही ग इथे नाही बाजार करायचा आपण मथुरला जाऊन बाजार करूया बघ हा मग ठीक आहे चला ए चला ग बोल काय झालं ग थांबायला तुला थांब जरा थांबा 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 झाले ना अगे चंद्रा एखादं नाव घे की मावशी आता ते कशाला ग घरी घो आहे ना आहे मग घे की असं म्हणते पण एखादं सगळं हा घो एकच आहे ना घरी मावशी नाव घेऊ की नको घेऊ सांग घे ऐका मावशी ऐकतेस ना ग साज केला शृंगार केला
पाहतो ते आहे ना. आणि हिला घेतल्याशिवाय जाई ना. पहिलाच घेऊन जाऊ दे. घे. साज केला, शृंगार केला, पाहतो ते आहे ना. आणि सुरत जवळच्या मिठीत गेल्याशिवाय मला काही झोपच येईना. बघ कशी करते ती. मावशी नाव घेतलं ना आता. त्यांना इकडे ग. काय ग? पण ती कशी दिसतात ग सुरतराव? ए मावशी ते बाई दिसायला खूप गोड आहेत ग. मग ते करतात की नाही? ए मावशी काय काय आवडते. अगं ते करतात की नाही? बाई हो करतात ना. सकाळ दुपार संध्याकाळ काय ग? प्रेम करतात का? बरं, हे कोण सांगणार आपण? तुला काय वाटलं का? मला काय नाव आवडतं? काय का मी नावच नाही घेणार. लकोच घेऊ जा. पण एकाच दे. एकच. आता नाहीच घेणार जा. अगं घे. मावशी घे आता. बाई घे ते. ए पण कुणी हसायचं नाही हा. तर नाव घेणार. अगं तुला काय करायचं आहे? तिथे दात पुसतील, तुला काय करायचं? मावशी असं घेते. केळीचं फाट. अगं फाटल की आता. ए, आता केळीचं पान तयार करून आणलं, फाटणार नाही ती. मावशी, काय म्हणायचं? आमच्या खायनी आणलं ते पान. याचे ह्याने आणले, ढगावर शिकून आणले वाटते. ठीक आहे ते घे. ऐका केळीचं पान आणि आमच्या ह्यांचं घेताना काय नाव घेताना का आमच्या ह्यांचं नाव घेताना मला बाई कसं हे फटाकडे हो तिकडे. मला वाटतं पावसात मोर नाचतोय. हे मावशी सोडतो. काय ग? तुला कोणी धरलंय? हॅलो गौरव चंद्रशेखर गावडे यांकडून आमच्या ढोलकी वादकासाठी 201चं पारितोषिक आलंय. नमन मंडळ आभारी आहोत. तसेच सुधीर पानगले व शशांक वाडेकर यांचं मावशीने नाव घ्यायचंय. त्यांच्याकडे 100 रुपये आले. नाव घ्यायचंय सुधीर पानगले यांचं. अरे चंद्रा ऐक आता. अगं हे गेलं बाई पण नाव घे. कोणाचं पण नाव हा घेतेस गं? वर्गणी घ्या ना. हा बघा नाव कुणाचं घेतेस? सुधीर रावांचं. तुला काय करायचंय? वरतीच वरण डबल वरण. जेवण करायला गेली होतीस की काय तुला गं? काय खायचं? जेवण खायला गेली असणार. वरतीच वरण डबल वरण. आणि या सुधीर रावाला तू रात्रीचाच कर. तसेच विहान वाडेकर मस्त. तसेच शशांक वाडेकर यांचं नाव घ्यायचं आहे. शशांक मावशी आता घेते आमच्या सशस्त्र तुझं काय तरपाट होतं इकडे? आता ऐक. डब्यावर डबे ठेवले 7 आणि मधल्या डब्यात भात. ए मावशी तर मधल्या डब्यात भात का गं? खाली हात भाजन ना तुझा. डब्यावर डबे ठेवले 7 मधल्या डब्यात भात. नवऱ्याला मारली लाथ आणि सत्संगरावांना घेतलं ना. तसेच विहान वाडेकर यांकडून संपूर्ण गवलनीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. नमन मंडळ आभारी आहोत. तसेच तेजस वाडेकर यांचं मावशीने नाव घ्यायचं आहे. त्यांच्याकडून 51 रुपये आले. तेजस वाडेकर. आता ऐक. तेजसराव आणि मी गेले होते बाजारात. कुठं? कुठच्या गं? तुला काय करायचंय? तेजसराव आणि मी गेले होते बाजारात. तेजसराव घेत होते कोंबडी. त्या बाजार कोणाला कोंबडा मारून काय म्हणाला? तेजसराव तुमचा एक नंबर चमडी. मनीष वाडेकर यांचं मावशीने नाव घ्यायचं आहे. मनीष वाडेकर. अरे, तुला मथांतील का आता? नाव कोणतं घ्यायचं? मनीष गळ्यात घेतली माळ आणि कपाळी लावला बुक्का. पूर्ण कपाळ काळ करून टाक बुक्क्याने. सांग यार बुक्का उगलतोय त्या. अगं ये चंद्रा. आता ऐक. नाव कोणतं? मनीष. मनीषराव. गळ्यात घेतली माळ आणि कपाळी लावला बुक्का. होय मनीषराव 4 चौकात तुटा पण देतात बुक्का. तसेच ओंकार वाडेकर यांचं मावशीने नाव घ्यायचं आहे. त्यांच्याकडून 100 रुपये आले. होय का? काय नाव द्यायचं? आता ओंकारराव आणि मी गेले होते देवदर्शनाला.
ओंकारराव आणि मी गेले होते देवदर्शनाला. तिकडे पाहिले साधू संतांचे मठ. तिकडे पाहिले साधू संतांचे मठ. आणि ओंकारराव आणि माझी जोडी म्हणजे जणू एका पिंजऱ्याचे लवबळ. जाऊ. मी काय म्हणते, तू नाव घे नाही का? तर मावशी मी कशाला गेलो का लादायला झालंय? बघू समोर बघ. आमचं लादाचं झाड आहे बघा. हात लावून लगेच लागतं. मावशी एकदा बघतोस ना असते. हे बघ. झालं? विचार दिला काय ते. घे ग, घे नाव घे. ग मावशी मी नाव घेते पण जरा जवळ नाही ग का ग बाई? हे ग अगं तुला ती जवळ कशाला हवी आहे? मी नाही ग बाई. हे ग ती मावशीचा आता समजला. एवढी म्हणते दिसते मला. हा, हे. आता घे. आता ऐक. नवऱ्याने घेतल्या साडीत मी अप्सरवाणी नटली. काय म्हणली बघ. नवऱ्याने घेतली साडी मी अवसरावर नटली. आणि ही मला पण आमच्या ह्यांनीच घेतली साडी. कुणी बघितली? मावशी कुणी बघितली? ह्याने घेतली का त्याने घेतली? आणि मावशी ना घे ग. झालं काय ग घे ना. ऐक ना. नवऱ्याने घेतल्या साडीत मी अप्सरवाणी नटली. नवऱ्याने घेतल्या साडीत मी अप्सरवाणी नटली. मला माझी हातभर फाटली. काय गं? पाटली पाटली बघताना लाज नाही वाटली? काय ग बाई? अगं राजू बाकी तेव्हा अशी मस्करी केली ग एवढी मस्करी? अगं हो मावशी थोडीशीच मस्करी गेली बघ तिला. तिला थोडी नाही म्हणत, तिला जास्त म्हणतात. हो वाटी. काय होतंय? नाव घे की. बाई मी नाही बाई. कोणाचं पण घे. मावशी तुझं नाव घेऊ मी नाही ग बाई. हे चंद्राचं घे. हे माझं तुझं. अगं जाग घे काय ते आता. घेऊ नवऱ्याच्या नवरीला हळद लागली उष्टी. नवऱ्याच्या नवरीला हळद लागली उष्टी. अगं मावशी जरा हळू चालत सुटेल बघ तुझी गाडी. मावशीची कास्टीस. झालं का आता? यायचंय का बाजारात तुला? अगं हो पण ती मग काय म्हणते तुझी काशी सुटणार म्हणून. तिची सुटेल. थांब का जरा. अगं राधे काय गं तू मावशी? एखादं नाव घे. अगं मावशी घेतलंच पाहिजे का? घेतलंच पाहिजे तर. ऐक तर मग. जन्म दिला मातेने पालन केले पित्याने. जन्म दिला मातेने पालन केले पित्याने. श्रीकृष्णाचे नाव घेते राधा या नात्याने. वा राधा खूप सुंदर नाव घेतलंस का? बघितलंच का त्याने खूप कारल्यामधून पण अंधकारच निघाला वाटतं. अगं जाऊ दे. अगं तू ये घ्यायची. हा मोठं घेतली काय घे. मागे ऐक ग. काय कोण घेतलंस ग तू? हा हा अशी राहा की जरा. हा तिकडे काय बोल झालं. हा मंदिर जिथे राहतो त्याला म्हणतात बी. आमच्या आवडच्या गालावर शेवट दिसते काळा तीळ. डायरेक्ट कोळसाच लावायला नाही तर. चला काका. अगे मावशी थांब गं. काय ग? अगं मावशी आम्हा साऱ्यांना विचारलंस तू नाव नाही घेतलंस ते. नको घे मला लाज वाटते. अगं मावशी घे ते तुझं ध्यान. थांब घे आता. ऐक बसलं तिकडे घे ना. बसू दे. तुला काय करायचं? सायाच्या पानाखाली सांगा की हिला. घे काय घे नाव घे. सायाच्या पानाखाली सकाळ ठेवलं होतं झाकून. ए थांब मावशी. सायाच्या पानाखाली पण ससा ए, असा. अगं तो मेलेला होता. सायाच्या पानाखाली सकाळ ठेवलं होतं झाकून. तुझा घरी नवरा आहे ना? मग माझ्या घरी वाकून. हो, कोणी बघितलं? चला आता. अगं पण मी काय म्हणते आता हॅलो. संदीप पांचाळ यांच्याकडून चंद्रासाठी 100 रुपये आले. चंद्राने नाव घ्यायचं आहे संदीप पांचाळ यांचं. घे का आता. हे घेऊ ते घेऊ काहीतरी घे. ए मावशी घेते आता ऐक. संदीप पांचाळ. तुरीची डाळ. शिजली आता ती मगाची. ए मावशी त्याची अस्त्र आणली आहे. मग घे. ऐक आता
डाळीत डाळ तुरीची डाळ आणि संदीपराव तुमच्या मांडीवर खेळून मी 1 2 3 4 5 6 6 महिन्यातच धन्यवाद. तसेच प्रशांत वाडेकर यांच्याकडून 51 रुपये आले. मावशीने नाव घ्यायचे आहे प्रशांत वाडेकर यांचं. आता ऐक कुठचं घेऊ बघितलं ग मी घेते कोणतं नाव घ्यायचं? प्रशांत. फोडला फणस काढले गेले हे प्रशांतराव दिसतात बरे पण 36 जण संसार तुमच्या खरे. तसेच शंतनू वाडेकर यांच्याकडून 51 रुपये आले. शंतनू वाडेकर. हे बाबा खंडीन गाठाय झालंय तिथे कोणचं ग? श्रीकृष्णाच्या मस्तकी मोराचं पीस आणि शंतनूने दिला मला प्रेमाने पीस. अमित वाडेकर यांच्याकडून 51 रुपये आले. अमित वाडेकर यांचं. घेतेस काय ग? अरे बाबा थांब की जरा. कोणतं नाव घ्यायचं? पुण्यावरून येताना गाडी जोरात सुटली आणि येता येता अमितरावने आपली पॅन्ट. तसेच शेखर वाडेकर यांच्याकडून 51 रुपये आले. मावशीने नाव घ्यायचं आहे. शाहूराजे घालतात कोल्हापुरी फेटा. अरे बाबा नाही विचारलंय थांब की जरा. वय झालं की माझं. शाहूराजे घालतात कोल्हापुरी फेटा आणि मला झालेल्या 6 मुलींमध्ये शेखररावांचा अर्धा वाटा. तसेच श्रीकांत वाडेकर यांच्याकडून 51 रुपये आले. मावशीने नाव घ्यायचं आहे. कोणताही खेळ असो होतो एकाचा विजय. नाव कोणते घ्यायचं? कोणताही खेळ असो होतो एकाचा विजय आणि श्रीकांतराव गॉगल लावून दिसतात मला विमानाचे अजय. जाऊ दे काहीतरी घेतलं ना. पण मी काय म्हणते ऐक ना. आता ह्या घाटानं गप्प जायचं का ग? हा मी म्हणते ती गाणी म्हणणार आणि त्याची गाणं आपण नृत्य करायचं आहे का? शेबाई मी नाही यायची तुमच्या सोबत. आपण एखादं गाणं म्हणूया. हा ह्या म्हाताऱ्याची गाणी होती नाही नाच बाई. म्हातारी ऐकत नाही ना ग ती. तुम्हाला माहिती नाही म्हातारीची गाणी कशी असतात ती? हे तुम्हाला नाही माहिती? थांब त्यांना विचारते. तुम्हाला माहिती आहे ना ह्या म्हातारीची गाणी कशी असतात ती? नाही माहिती? थांबा मी सांगते तुम्हाला. यात ऐका. हा हे बघ हे त्यांचं काय असतं असं पदर खोसायचं आणि असं राहायचं. आता राखी हा आणि म्हणायचं माझा लिंब ही लिंब. हॅलो. बीके वाडेकर यांच्याकडून मावशी नाव घ्यायचंय. बीके अंगणात फुलला होता वारू. काय झालं बाबा थांब की. अंगणात फुलला होता वारू. ओ बिकेराव रोज पिया दारू पण मला नका मारू. मी काय म्हणते तू घे ना नवी गाणं नवं. असंच म्हणताय ना. हे बोल ना मी गाणं म्हणते. साथ द्या मला बाई. तुला साथ काय मी आधी म्हणते. अमित ठीक यांच्याकडून घाम आला ग हे गीत घ्यायचं आहे. अमित ठीक यांच्याकडून ऑन स्टेज येऊन गाणं बोलायचं आहे. बोल की आता. आणखी जरा. थांबा किती आहे?
चढायचंय. घाम आला ग यमुना घाटात, घाम आला ग यमुना घाटात, अग पायी ग हरी लपतो ग लपतो वाटेत, अग पायी ग हरी लपतो ग लपतो वाटेत. घाम आला ग यमुना घाटात, घाम आला ग यमुना घाटात, अग पायी ग हरी लपतो ग लपतो वाटेत, अग पायी ग हरी लपतो ग लपतो वाटेत. घाम आला ग यमुना घाटात, घाम आला ग यमुना घाटात, अग पायी ग हरी लपतो ग लपतो वाटेत, अग पायी ग हरी लपतो ग लपतो वाटेत. आडवाटे तलामुना संगे पेंदे हा घेऊना, संगे पेंदे हा घेऊना, संगे पेंदे हा घेऊना, आडवाटे तलामुना संगे पेंदे हा घेऊना, संगे पेंदे हा घेऊना, संगे पेंदे हा घेऊना. येतो मागुनी माट फोडी तो जनात, येतो मागुनी माट फोडी तो जनात, अग पायी ग हरी लपतो ग लपतो वाटेत, अग पायी ग हरी लपतो ग लपतो वाटेत. मोहन मुरलीवाला मी भुलवी जगाला, मोहन मुरलीवाला मी भुलवी जगाला, या गोकुळाला नंद घरी नांद तुम्ही श्री नंदलाला, गोकुळिया रांग तुम्ही श्री नंदलाला. मोहन मुरलीवाला मी भुलवी जगाला, मोहन मुरलीवाला मी भुलवी जगाला, या गोकुळाला नंद हरी नाद तुम्ही श्री नंदलाला, नंद हरी नाद तुम्ही श्री नंदलाला. मोहन मुरलीवाला मी भुलवी जगाला, मोहन मुरलीवाला मी भुलवी जगाला, या गोकुळाला नंदगरी नांद तुम्ही श्री नंदलाला, गोकुळिया रांग तुम्ही श्री नंदलाला.
एका क्षणात ब्रह्मचंद्राव श्रीकृष्ण भगवान तोच मी युगायुगाच्या कालखंडात असंख्य तिथे मातले त्यांनी पापांचे डोंगर या भूमातेवर रचले त्या पापांचा भार या भूमातेला सहन झाला तेव्हा भूमाता गायरूपाने ब्रह्मदेवाला शरण आली ब्रह्मदेवाच्या काही सूचनेत झाले तेव्हा आकाशवाणी झाली देवो ऋषीमुनियो काही काळजी करू नका कंसाच्या बंदी झाले वसुदेव देवकीच्या पोटी मी 8वा अवतार धारण करेन तो दुष्टांचा नाश करून भक्तांचा सांभाळ करेल बोला पुंडलिकर दे हरी विठ्ठल. अरे हो आले माझ्या लक्षात आपल्या संगतीचे पेंद्या सुदामा यांचा अद्याप पत्ता नाही यांना अक्षरमान पाहूया अरे पेंद्या अरे सुदामा आलो देवा आलो. घेऊन मुरली हाती स्वर्गानावर पडती घेऊन मुरली हाती स्वर्गानावर पडती स्वर्गानावर पडती न पेद्या सुदामना कधी स्वर्गानावर पडती न पेद्या सुदामना कधी घेऊन मुरली हाती स्वर्गानावर पडती घेऊन मुरली हाती स्वर्गानावर पडती स्वर्गानावर पडती न पेद्या सुदामना कधी स्वर्गानावर पडती न पेद्या सुदामना कधी घेऊन मुरली हाती स्वर्गानावर पडती घेऊन मुरली हाती स्वर्गानावर पडती स्वर्गानावर पडती न पेद्या सुदामना कधी 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 स्वर्गानावर पडती न पेंद्या सुदामना कधी. अरे तुला ऐकायचंय काय अरे तू कोणतरी आपला हाक मारली बघ पासरीचा आवाज ऐकाय तू बाईक पासरीचा मला ऐकायचं बाबू बघा तुझं दाखवतो कुठे येतं माझ्या बोटाकडे बघा बघ 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 दिसतंय दिसतंय काय काय रे अरे मेल्या खाली ना बघतो अरे तिथं ना म्हटलं माझ्या बोटाकडे बघ बोटाकडे बघ बघ माझ्या बोटाकडे बघ बघा पाठीवर 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 दिसलं 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 देव बाप्पा आशीर्वाद होतो एवढा गडबडीत बोलत कारण तरी काय सवंगड्यानो 16,360 घंटा मेला हातमात करून मथुरेच्या बाजारात चाललाय त्यांना अडवण्याची कामगिरी मी तुम्हावर संपवतो ठीक आहे देवा तुम्ही या आम्ही येतो हे सुद्धा मा काय रे देवाला तू होती काढली सांगितलं नाही यार काय ती तेजस गोपीनाथ मेला मग तू मथुरेच्या बाहेर चाललाय तुला झेपवतं का नाही मला जपणार मला झेपत बघ काय करतो माहितीये काय थांब दाखवतो लगेच आलो हा बघ हा काय रे दगड इथं ठेवतो त्याच्या पाठी आपण लपायचं म्हणजे गौरीला आपण साप दिसणार नाही चालेल बरोबर बघा ठेवतो त्याच्या मागे मी लपतो माझ्या मागे तू लप लपतोय आम्ही या पाठी लप माझ्या लपलास काय रे? लपलास? मी दिसतोय काय तुला अरे पेंड्या काय रे? कायचं हालचाल काय माय परत लपतो बघ लपलास काय रे? कायचं गदा गदा हालचाल मेला तुला मा अरे कथा कथा काय रे बाबा हा हालचाल का उपयोगाचा आहे त्याच्या मागून लपून पण का उपयोगाचा आहे दोन वाटतं आपण दिसणारच वाटतं अरे ये तुला काय एक आपला सौंदर्याचा आठवतोय काय अरे टकल्या टाकले आपण तर त्याला हाय खल हाक मार याला हा हाक मार अरे बोबड्या अरे काय ना अरे त्याला हायच तरी खय अरे आलो रे आलो. आय 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 येतोय अरे अरे गड्या रे घोटाळा झाला
अरे 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 घोटाळा झाला या भयान रातीला. अरे अरे गड्यानं घोटाळा झाला. अरे अरे गड्यानं घोटाळा झाला या मदान रातीला. माझा पाय मोडला, माझा पाय मोडला, माझा पाय मोडला, माझा पाय मोडला. गड्यानं घोटाळा झाला, गड्यानं घोटाळा झाला या मदान रातीला, या मदान रातीला. माझा पाय मोडला, माझा पाय मोडला, माझा पाय मोडला, माझा पाय मोडला. अरे अरे गड्यानं घोटाळा झाला, अरे अरे गड्यानं घोटाळा झाला या मदान रातीला, या मदान रातीला. माझा पाय मोडला, माझा पाय मोडला, माझा पाय मोडला, माझा पाय मोडला. मला लागतं तरी कशा एवढं बाबा इकडे बोले मला सांग दर ना मला ना तुला पळायलाच पाहिजे. जरा तस समजत नाही रे, सारखा कशा करतो. आधीच सगळे सपाट आहे. पाल्ला काय फॉर्म असले तर काय रे केवढ्या सगळी आहे ती पण हवा जायची पुष्कळची. अरे एवढा रंगीबिरंगी कसा केला रे? काय नाही कसं का रंगीबिरंगी. मगापासून घेतलेला अरे मगापासून बघतोय नालच म्हणून आला तरी म्हणतो हा नालच बेकाला आहे. सगळंच बेकार दिसत असेल. पेटलाय रे जा त्याला आता विधवायची गरज आहे. पाठीचं पाणी होते त्याच्यामुळे पटकन इथे पोलीस बोल एकदा खबले ते बोली काय शिकलाच कुठं मी याला बालवाडी पाच याला नापास तुझाच पोरट आता तुझ्यावर का बसणार. तिला नादा नको लावू त्याला मी याला ते ढोल वाजवतात असं बोलवतील ना तुला बेसल ताबूत मग किती किती चालतो तुझी तर लादला तर भाव हा नमनच नव्हतं दर सुटलं तर मारलं बरोबर ना. त्यांनी काय दिलं बिचले परवा साडा घालली त्याची जाऊ दे तुम्ही ती म्हातारी पण बेसाला आहे तिथं
कुठलं दोलं ते शाप आणि मेला मी तिकडून येणार होतो ती बघ ती माझ्या बाबतीत आलो ती माझा तुझं दोलं शाप फुटलं नाही तर म्हातारी पण बेताला घरी बसल्या रस्त्यावर आहे रस्त्यावर कुठे कुठे जातो मला बाबा तूच आणला ना तिला मग मला ते सगळं जाऊ दे हा? बाबा मगापासून जरा मोबाईल थांबलाय ना तू वापरायचं काय तुम्ही सगळं बत्तीस दिसता सगळं घासून आलं बघ कसं चकचक चाललंय. वाढलेच मग बोलवलो कशाला एवढं कशा म्हणजे काय 300 रुपयाचा खाटपाट करून मुद्रे चाललाय बाबा बाबा तू दमा न घे हा बेसायला अरे बा ह्याला काय जेवलं नाही सांगू नको हा बेकाल म्हणजे बेकाला जाऊ बाबा आपल्याला काय नाही केलं तर तू माझ्या मागून घे जर चुकून पण फुलं बोल गेलात आणि फुटलात तर तुला हा मी अलका लावतो मला गवलं कुठं आहे हात करतात हे. त्याच्यात नाही कोण मग आपण पण जायला आज खूपच उशीर झालाय बघ आणि सूर्य अगदी माथ्यावरती आलाय इच्छाला ग राधे सावकाश आहे ना हॅलो आर्यन यादव चंद्रासाठी 100 रुपये नमन मंडळ आभारी आहोत त्यांच्या चंद्राने नाव घ्यायचं आहे हांड्यावर हांडे 7 आणि मधल्या हांड्यात काजू काय काजू का काजू एवढीशी अगं, त्याने आणलेली काजू एवढी आहे मावशी. ऐक गं, हे काय हांड्यावर हांडे 7 आणि मधल्या हांड्यात काजू आणि आर्यनरावांचा मुका घ्यायला मी का लाजू गं? तसेच वैशू पानकर, तन्वी पानकर, ममता पानकर यांच्याकडून संपूर्ण गवळणींसाठी 101 चं पारितोषिक आलेलं आहे. तसेच कैलासवासी सुनीता मारुती वाडेकर यांच्या स्मरणार्थ बक्षीस देणार सोहम वाडेकर या आता जे गीत सादर झालं घाम आला ग या गाण्यासाठी 101 चं पारितोषिक आलेलं आहे. तसेच कैलासवासी सुनीता मारुती वाडेकर यांच्या स्मरणार्थ सोहम वाडेकर यांच्याकडून आमच्या नमन मंडळाचे ढोलकीपट्टू संदेश दादा पारती यांच्यासाठी 101 चं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी लयभारी या सर्व बक्षिसांचे संतोष ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद. हे चला का बाई तुझं अरे पोरग्याला बघितलं का अरे तुझा पोरगा कुठे आहे सांगितलं होतं कपडे मला ते केलं बाबा ह्याला मुलं घ्या हा बेकाला बोलत तर तुला जाऊ दे हा काय रे गवल्यानी हो तू तिकडं बस काय इकडे गवल्यानी आई मारी तुला हा गवल्यानी आहेत ना हो ह्यांच्यात एक कोणतरी मोठी आपल्याला ना काय तर काय बरोबर ना मग आता जॉब चालू बाकी आता तिला बघ कसा बोलवतो अगे ये मोठी आहे आवाज येतो ना तुझ्या तुझं कान फुसलं नाही तर शाप अगे ये मोठी आहे बघ गं, ए मावशी तूच बघ गं. अजून जोरात मारला तर मी त्याच्यावर पडला असतो अगे चंद्रा
अगं इकडे तुला काय ग जर इकडे इकडे या ग बोलून इकडे मावशी तू सांग. ह्याला ओळखलंस का मावशी कोण ग अगं हाच ना तू परवाचा अगं हो मावशी असतं ग एकदम फाटायला माहिती का लागलो. ग अगं काय झालं माहितीये ऐक ऐक सांग ग, मावशी सांगते मावशी सांग ग. आता हा छोटासा म्हणजे छोटासा हा. बांधावर उभा राहून सुसू करत होता गं. माझी तो आता शाला घालणार आहे तुझी घालात चालतो शाला तर काय झालं हा छोटासा बांधावर उभा राहून सुसू करत होता मी आपलं मस्करीत म्हटलं बाबा इथं काय करतोस तर तो काय म्हणाला मी मुंबई बघताय तर मी काय म्हटलं मस्करीत बाबा एवढी छोटीशी मुंबई तेव्हा त्या काय म्हणा असेल संध्याकाळी मला बाबा येऊ दे तुम्हाला मोठी मुंबई दाखवतो त्याला काय राग आहे का बघा आधी? काय करू? अरे हे तुझं लंगी विलंगी आहेत ना तुझं शाप वाचवलं झालं नाही की गुलामा तुला भैया शिकवलंय मी याला पकडून द्यावा आता मग माझी आपल्या वाटेवरती काय घालात तर तुला टाकतो आपण घालात. जाऊया विचारायला. मी काय म्हणते तू बघत नकोस तिकडं तू तिकडे त्याच्याकडे बघू नको ताप याला आहे बाप कसा बेटा आता आहे आमच्या वाटेवर काय करतोयस तू आले रे बाबांनो ए जादू हातून जादू दिसतोय हा जादू नाही हा जादू पाहतो आहे काय झालं जरा पुढे ये की अरे ये रे बाबा आम्ही देवांचं ठेवून गेली आम्हाला इथं तुम्हाला अल्पवायला बोलवलं आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ दुसऱ्या मार्गात कशाला आहे? हा इकडे एकच मार्ग दिसतोय त्याच्या जरा बघ ग. तूच बघ जा ए मावशी तू बघ ग आपण थांबूया नाही तर माहिती काय झालं आता तुमचं म्हणणं तरी काय आहे म्हणून तुम्ही बदलून घ्या एवढं बरं एवढं होय ना जाऊयावर बसा ए बसूया ग थोडा वेळ बसा ग अगं ही मावशी ते लादाला तर झाल कुठं आहे गे ते तुला काय करायचंय ते लाजलंय आता जाम लागताय वाटतं तुला मी आता सांगितलं आता याला नाही पाहिजे तेव्हा काय फक्त वाजवायचं काम कर जर जमत नसेल तर हा मेल का हे वाजवायला बाबा पण हा मेला भुतवाल ना जाम आता काय झालं तेवढं लागताय बाबा सोडून टाकीन ना. तिकडे बघू नकोस. त्यामुळे आम्ही घेतलाय तर गेला कुठे दिसत नाही. गेला ना? गेला कुठे बसला. तुला बसल्या. तुला बसायला काय घाल बरी आहे? माझी कमर दुखते तुझी कंबर दुखते. मग तुला हा मेलका लावून काय मी काय म्हणते तुझं एखादं नाव घेऊन जाऊ देशील मला बाजाराला मग तू आता सगळ्यांची जी सलाह काढलेली आहे माझी पण सलाह काढली तर नाव काय घेऊन वाजत बाजारला जायचं आम्हाला बस मग तुला बसवायला जमेल का मला वाचवायला आई जेवला आई जेवली योग्य घे तुला तिकडे जा आता बघ आता बदलतो तिला बाबा काय म्हणलास तू मम्मी जवळ सांग तू नावा थांब ना त्याला तुला तेवढंच वाजवायचं तेवढंच वाजवणं कशाला स्वतःची पागालतो तुला मी दैवत देता पण गप राहायचं आता बघ फक्त कसा बसवतो ना जादूचा भाव पाहतो बोले हा दगड कुणी टाकला
तुला समजतं काय समजतं म्हणजे बेकाला जा बघ कसा करतो तो, हा? बसव की. त्याला बघतोय बेकाला बेका बरं जाऊया धन्यवाद. प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेली पारितोषिक सानिका पानकर व श्री पानकर यांकडून 250 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच ओम पानकर यांकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 पारितोषिक आलेलं आहे. तसेच तन्वी पानकर व वैष्णवी पानकर यांकडून आमच्या नमन मंडळाचा कृष्णा अर्थात नयन आंबेकर याच्यासाठी 101 पारितोषिक आलेलं आहे. तसेच एक खास बक्षीस आलेलं आहे. या नमन मंडळाचे सदस्य श्री रोहित धनावडे यांकडून टाळवादक मितेश पाटील याच्यासाठी 101 पारितोषिक आलेलं आहे. त्यांनी श्री जवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी लयभारी त्यांचे सदस्य ऋणी आहेत, आभारी आहेत. धन्यवाद. एक लाख सांगा बाई देतो. मावशी एक थांबा ग. ए राधे आता घेऊन मत ग. तुम्हाला म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. पण श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात राधे? पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, सोन्याच्या विठ्यावर उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात. अगं राधे, देवकी माझी माता, वसुदेव माझे पिता, जन्म झाला माझा बंदी शाळेला. अगं हो राधे ही खरंच श्रीकृष्ण भगवान आहे. आपण त्यासोबत रासलीला खेळू का ग? हो, चला तर.
तुझ्यावर मी मना मोहना केले प्रेम तुझ्यावर मी मना मोहना कुठे चुकली राधा काय झाला गुन्हार काय झाला गुन्हा कुठे चुकली राधा काय झाला गुन्हार काय झाला गुन्हा केले प्रेम तुझ्यावर मी मला मोहना केले प्रेम तुझ्यावर मी मला मोहना कुठे चुकली राधा काय झाला गुन्हार काय झाला गुन्हा कुठे चुकली राधा काय झाला गुन्हार काय झाला गुन्हा सकाले यदुराया रुसला सकाले यदुराया विनवी ते मीरे तव पाया विनवी ते मीरे तव पाया नाते तुझे माझे जन्मोजनीचे वचन माझे निधले मी नाही विसरले नाते जन्मो